रेस्टॉरंट किंवा कुठलाही बिझनेस हा फक्त आणि फक्त एका वृत्तीवर डिपेंडंट नसतो. अनेक गोष्टी त्याला एका पर्टिक्युलर ग्रोथ पाथवर नेक असतं. त्या ग्रोथ पाथ मधला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन शिवाय बाहेर देशांमध्ये ऍक्च्युली सेटअप्स चालू सुद्धा नाही होतो. म्हणजे एकही सर्टिफिकेट जर नसेल तर सेंटर स्टार्ट करता येत नाही. सिंकचा साईज जर लहान मोठा असेल तर सेंटर चालू करता येत नाही. की जे डॉक्युमेंटेशन पार्ट आहेत ना हे खूप महत्वाचे मानले जातात. पूर्णब्रह्म या सगळ्या डॉक्युमेंटेशनला अदबिनी आणि रोज सस्टेनर्स मध्ये लेट्स अंडरस्टँड की डॉक्युमेंटेशन म्हणजे काय. कारण डॉक्युमेंटेशन हा पार्ट न लोकांना वाटतं की 2 लायसन्सेस घेतले का रेस्टॉरंट चालू करता येतं. एक फसायचं लायसन आणि एक शॉप एस्टॅब्लिश. नो नो नो, फक्त तेवढं नाहीये. बेसिकली फसाय हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. म्हणजे रेस्टॉरंट चालू करताना आधी शॉप एस्टॅब्लिशमेंट, गोमास्ताचं जे सर्टिफिकेट का आपले सगळे सर्टिफिकेट इथे लागलेले आहे. फसायचं सर्टिफिकेशन घ्यायचं असेल तर आधी वॉटर टेस्टिंग करावं लागतं. रेस्टॉरंट जेव्हा कन्स्ट्रक्शन मोडमध्ये असतं तेव्हा वॉटर टेस्टिंग करण्यासाठी ऑफिसर्स तुमच्या जागांवर येऊन त्यांना इन्व्हाइट करावं लागतं. ते येतात, त्या जागेचं पाणी घेऊन जातात, ते लॅबमध्ये टेस्टिंग होतं. ते जर अप्रूव्ह झालं तर फसायला तो रिपोर्ट जातो. मग फसाय चेक करतं ही जागा इथे हायजीन, क्लिनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सेग्रिगेशन आहे का, आणि मग फसाय लायसन्स दिलं होतं. बरोबर आहे. त्याच्या बाजूचं जे आहे ते हे वॉटर टेस्टिंगचा रिपोर्ट आहे. बरोबर. आणि त्याच्या बाजूला आहे शॉप एस्टॅब्लिशमेंट आणि इकडे आहे आपलं जीएसटीचं सर्टिफिकेट. जीएसटी पण महत्वाचा असतो. 5% का होईना रेस्टॉरंटला 5% भरावे लागतात आणि ते अदबिनी भरायचे असतात. ते महत्वाचं आहे, त्याला सोडायचं नसतं. जीएसटीच्या बाजूला आहे दुकान स्थापना चे नियम 180 आणि 2018 फॉर्म एफ. हा एकदम पर्टिक्युलर ऐकायला 2018चा फॉर्म एफ भरावाच लागतो. तो तेव्हा मिळतो जेव्हा तुमचं शॉप एस्टॅब्लिशमेंट तयार झालेलं असेल. हे सगळं लागल्यानंतर तुम्ही रेस्टॉरंट चालू करू शकता. इतकं साधं नाही आहे आणि इतकं कठीणही नाही.